ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सायली आणि अर्जुनमध्ये वाद सुरू असतो की आपलं होणारं बाळ काय बनणार. अर्जुन म्हणतो आपलं होणारं बाळ हे वकीलच बनणार. तर सायली म्हणते असं का बोलताय तुम्ही, तो काहीही बनू शकतो, वकील किंवा मग डॉक्टर सुद्धा. तर अर्जुन म्हणतो नाही, ते वकीलच बनणार. सायली अर्जुनला समजावून सांगते आपण का बाळाला असं गुंतवून ठेवायचं की तू वकीलच हो, काय सांगता येतं आपलं बाळ हे अंतराळात झेप घेईल. अर्जुनला सुद्धा हे स्वप्न खूप भारी वाटतं आणि हे दोघेही विचार करू लागतात की खरंच आपलं बाळ हे अवकाशयानात बसून अंतराकडे झेप घेईल. मग आपण सगळे त्याला बाय बाय करू आणि म्हणू हे आमचं बाळ आहे असं म्हणून हे दोघेही खूप खुश होतात. परंतु तेवढ्यात त्यांच्या लक्षात येतं की आपण हे काय बोललो. हे दोघे खूप लाजतात, एकमेकांकडे पाठ करतात आणि मला खूप महत्वाचं काम आहे असं म्हणून निघून जातात. परंतु दोघांनाही आनंद झालेला असतो. इकडे प्रिया ही खूप दुःखी असते. ती रडण्याचं नाटक करत असते आणि म्हणते बाबा हे सगळं माझ्यामुळे झालंय, मी आईबद्दल इतकं वाईट स्वप्न कसं पाहिलं, मी खूप वाईट आहे. रविराज तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु रविराज सुद्धा या विचाराने खूप दुःखी झालेला असतो. त्यामुळे नागराजला आनंद होतो आणि तो मनातल्या मनात विचार करतो हो दादा, तू बायकोच्या दुःखात असा दुःखी हो, म्हणजे त्या केसची पायामुळे तू खोदून काढू शकणार नाही, तुला काहीही सत्य समजणार नाही. इकडे चैतन्य आणि साक्षी झोपलेले असतात. तेवढ्यात अण्णा तिला कॉल करतो. साक्षी फोनवर बोलण्यासाठी बाहेर येते. तेव्हा अण्णा तिला म्हणतो की तुझ्या फोनमधून तो तालमीचा व्हिडिओ त्या अर्जुनपर्यंत कसा पोहोचला हे शोधून काढायला हवं. तर साक्षी म्हणते मला तेच कळत नाहीये. अण्णा म्हणतो नक्कीच त्या चैतन्याने पाठवला असेल. परंतु साक्षीला हे पटत नाही आणि साक्षी म्हणते नाही अण्णा, मला तसं नाही वाटत. मला त्या चैतन्याच्या डोळ्यामध्ये अर्जुनबद्दलचा राग दिसतो, तो असं कसं काय करू शकतो. तर अण्णा म्हणतो दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, त्यामुळे तू विचार कर, त्या चैतन्याकडे बारीक लक्ष ठेव, तुला नक्कीच सत्य कळेल. साक्षी याचा विचार करू लागते. इकडे सगळेजण बसलेले असतात. तेवढ्यात रविराजला पोलिसांचा फोन येतो आणि पोलीस त्याला सांगतात की तुम्ही लवकर पोलीस स्टेशनला या, एक डेड बॉडी सापडली आहे आणि ती प्रतिमाची आहे अशी आम्हाला शंका आहे. हे ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो. रविराज खूप घाबरलेला असतो, त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. त्यामुळे प्रिया आणि नागराज खूप खुश होतात. परंतु प्रिया ही पुन्हा रडायचं नाटक करू लागते. तर सुमन म्हणते भाऊजी तुम्ही का घाबरताय, पोलीस म्हटले पण त्यांना फक्त शंका आहे, ते काही सत्य नसेल, प्रतिमा वहिनींची डेड बॉडी नसेल ती. हे ऐकून नागराजला खूप राग येतो. नागराज सुमनला गप्प बसायला सांगतो. रविराज पोलीस स्टेशनला जाऊ लागतो. तर प्रिया आणि नागराज सुद्धा त्याच्याबरोबर पोलीस स्टेशनला जातात. इकडे सकाळी सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते. तेव्हा अर्जुन या कपवर सायलीचा फोटो पाहून खूप खुश होतो आणि सायलीकडेच एकट्याक पाहू लागतो. खऱ्या सायलीकडे आणि फोटोतील सायलीकडे तो चोरून पाहत असतो. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते सर, आईंनी आपल्या बाळाबद्दल खूप सिरियस विचार करायला सुरुवात केली आहे, परंतु त्यांना माहीत नाहीये ना आपलं लग्न खरं नाहीये, आपल्याला कधीच बाळ होणार नाही, आपल्याला त्यांना ते सांगायला हवं. अर्जुन हो म्हणतो, परंतु आपल्याला कधीच बाळ होणार नाही, मिसेस सायलीचा माझ्यावर प्रेम नाही, या विचाराने तो खूप दुःखी होतो. इकडे चैतन्य साक्षी बोलत बसलेले असतात. तेव्हा चैतन्य तिला म्हणतो आपल्या रिंगचा फोटो मला हवाय. साक्षी जाणून बुजून त्याच्यासमोर पिन टाकून फोनचं लॉक उघडते. तेव्हा चैतन्य हे पाहतो आणि विचार करतो बरं झालं मला पिन समजला, आता मला तो व्हिडिओ मिळवता येईल. परंतु हा सगळा साक्षीचा प्लॅन असतो. चैतन्य साक्षीला म्हणतो गॅसवर काहीतरी जळल्याचा वास येतोय, तू जा. साक्षी तेथून जाते. तर इकडे अर्जुन आणि सायली हे दोघे विचार करत असतात की आईंना कसं सांगायचं. आता आपण ब्रेकफास्टला जाऊ आणि सगळ्यांना सांगू असा विचार करून ते हॉलमध्ये येतात. तेव्हा सगळेजण ब्रेकफास्ट करत असतात. इकडे चैतन्य लगेचच साक्षीचा मोबाईल अनलॉक करतो आणि यामध्ये व्हिडिओ शोधू लागतो. परंतु त्याच वेळेस साक्षी तेथे येते आणि विचारते तू माझ्या मोबाईलमध्ये काय करतोय. चैतन्य खूप घाबरलेला असतो आणि म्हणतो मला यामध्ये काहीच कळत नाही, चुकून अनलॉक झाला असेल असं म्हणून तो तेथून निघून जातो. परंतु साक्षीला संशय येतो की काल रात्री अण्णा जे म्हटले ते खरं असेल का, चैतन्य हा खरंच अर्जुनच्या बाजूने माझ्या विरुद्ध काम करत असेल का, ती याचा विचार करू लागते. अर्जुन आणि सायली हे ब्रेकफास्टला बसतात. तेव्हा कल्पना सायलीला म्हणते आता तू उभं राहायचं नाही, सगळ्यांबरोबर बसून ब्रेकफास्ट करायचा, स्वतःची काळजी घ्यायची. ती अश्विनला विचारते तू डाएट चार्ट बनवला का. तेव्हा पूर्णा आजी विचारते आपल्या घरात कोण डाएटिंग करणार आहे. तर कल्पना सांगते ते तुम्हाला लवकरच कळेल, ते खूप मोठं सरप्राईज आहे.
सायली अर्जुनला म्हणते की तुम्ही सगळ्यांना सत्य सांगा ना, परंतु अर्जुनची हिंमतच होत नाही आणि तो सायलीला घेऊन रूममध्ये येतो. सायली विचारते, काय झालं सर, तुम्ही सगळ्यांना सत्य का नाही सांगितलं? तर अर्जुन म्हणतो, माझी हिंमतच झाली नाही. सायली त्याला म्हणते, ठीक आहे सर, तुम्ही मला आई समजा, आपण प्रॅक्टिस करूया, मग तुम्हाला बोलता येईल. अर्जुन हा सायली समोर खूप घाबरतो आणि म्हणतो, तुम्हाला बाळ हवंय ना, मग होईल तुम्हाला बाळ. हे ऐकून सायली खूप चिडते आणि म्हणते, सर तुम्ही हे काय करताय, सगळं चुकीचं बोलताय. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मग मी आई बनतो, तुम्ही अर्जुन बना, तशी आपण प्रॅक्टिस करूया. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सगळेजण हे अर्जुन आणि सायलीच्या तोंडून ऐकायला उत्सुक असतील की ते बाळाचा विचार करताय, परंतु अर्जुन खूप घाबरणार आणि पुन्हा म्हणेल की मधुभाईंची केस ही लवकरच सॉल्व्ह होणार आहे, मधुभाऊ सुटणार आहेत. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.